लय मोठा साप आहे आमच्या विहिरीमध्ये आणि लवकर पकडायला असं आमच्या कारभाऱ्यांना सकाळच्या पारी कॉल आला. पायऱ्या 4 पायऱ्या पाणी आहे पण 2 दिवस झालं पडलेलं आहे. काल आम्ही गेलो निवड दाखवायला. त्या आमच्या चुलत भावाला सांगितलं मला म्हणलं विहिरीत तसं असं आहे. कालच फोन करत होतो मी बघत होतो सुधाकरला यायला बघितलं म्हणलं नंबर गावत पण म्हणलं आज तरी त्याला वर काढावा. म्हणजे पायरी आहे तसं इटोळ करून बसलेला आहे असं हे करू माणूस दिसलं की मग वर फडी काढते. आज बघितलं आज आहे का. आणि मी कारभाऱ्यांना आंघोळीचं पाणी वगैरे उतरून दिलं आणि कारभारी लगेच साप पकडायला गेले. साप कुठला तो नाग होता आणि नाग बघून तर मला व्हिडिओ बघून येणारे मी घाबरले. म्हटलं बाई केवढा मोठा नाग आहे. आणि मला खरंच ना कौतुक वाटतं कधी कधी की माझा नवरा एवढा छान डॅशिंग आहे आणि असले साप वगैरे नाग वगैरे पकडतो आणि ते पण न घाबरता आणि नाग पकडतो म्हटल्यानंतर तर मला लई भीती वाटते म्हणजे नाही का. आणि भारी पण वाटतं काळजी पण वाटते कारण नाक पकडणं म्हणजे जोक नाही आहे. आणि आता हा बघा ना एवढ्या जवळनं त्यांच्या पायाच्या इथं हे करतोय म्हणजे ह्यांना खरंच कळत नाही असं वाटतं मला कधी कधी. आणि मला लय राग येतो लोकांचा की कशाला नाक पकडायला माझ्या नवऱ्याला बोलवतात. पण काय सर्पमित्र येते सर्पमित्र म्हटलं की सापांची काळजी घेणारच ना.